नमस्कार, कसे आहात तुम्ही? तर कधी कधी काय होतं, बऱ्याच जणांकडे सिंगल शेगडी असते आणि गॅस अचानक संपला तर मग आपल्याला प्रश्न पडतो काय करायचं. पटकन आपल्याला दुसरीकडे गॅस पण मिळत नाही आणि कोणाकडे मागायलाही पटकन जाऊ शकत नाही. तर त्यासाठी आज मी तुम्हाला एकदम सोपी आयडिया देणार आहे. अशी एक वस्तू आहे ज्यामुळे तुम्ही गॅस जरी संपला तरी त्यामध्ये तुम्ही जेवण बनवू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही जी काही वस्तू आणली आहे ती कशी वापरायची ते तुम्हाला आता मी दाखवते, म्हणजे त्याचा उपयोग तुम्हालाही होईल. तर ही आहे अगारोची मल्टी कुक किटली विथ स्टीमर. तर पहिला बॉक्स खोलून बघूया त्यामध्ये काय काय आहे ते. तर हे बघा, हे त्यावर ठेवण्यासाठी झाकण आहे काचीचं आणि हे स्टीम करण्यासाठी भांडं आहे आणि हे इडली किंवा अजून काय बनवायचं असेल ढोकळा तर त्याच्यासाठी हे भांडं आहे. हे असं इलेक्ट्रिक आहे आणि याला ही पिन लावण्यासाठी वायरानी आहे. त्याच्या खाली हे एक स्टँड आहे, म्हणजे असं काय तुम्हाला ठेवायचं असेल तर त्यावर भांडं ठेवू शकता. आणि हे अंडी उकडण्यासाठी आहे, तर हे असं लावायचं आणि यामध्ये अंडी उकडत ठेवू शकता. आणि हे भांडं आहे. बॉक्समध्ये बघाल तर हे वॉरंटी कार्ड आहे आणि हे पुस्तक आहे कसा वापरायचा आणि काय करायचं ते. तर मी आता तुम्हाला सांगणारच आहे कसं वापरायचं ते. तर एवढ्या सगळ्या वस्तू त्यामध्ये मिळतात. तर ह्याची 2 वर्षाची वॉरंटी आहे आणि हे 1.2 लिटरचं भांडं आहे. आणि बाकी गोष्टी तुम्ही यावर पाहू शकता. 2 ॲडजस्टेबल हीट सेटिंग आणि 360 पॉवर बेस आहे. आणि बाकी तुम्हाला ह्या वस्तू मी दाखवल्या त्याची ते दिलेले आहेत. तर वापरायच्या आधी याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. पण स्वच्छ करताना काय करायचं, हे आतमध्येच पाणी घालून त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. इकडे अजिबात पाणी लावायचं नाही, कारण इथे लाईटीचं कनेक्शन आहे, त्यामुळे इथे पाणी अजिबात लागता कामा नये. आतल्या आतच धुवून घ्यायचं. आणि भांडं बघाल तर हे डबल लेअरचं आहे. आतून स्टेनलेस स्टील आहे आणि बाहेरून प्लॅस्टिक आहे. तर आता याला मी स्वच्छ करून घेते. तर पहिलं थोडं पाणी घालून घेते आणि थोडंसं लिक्विड आणि याला आता स्पंजने स्वच्छ करून घेऊया. फक्त वापरायच्या आधी आणि वापरून झाल्यावर असं स्वच्छ करून घ्यायचं. फक्त लक्षात ठेवायचं इकडे पाणी अजिबात लागायला द्यायचं नाही. बाकी वस्तू तुम्ही नळाखाली धुवू शकता. आता हे तुम्हाला भांडं तर दाखवलं, आता त्यामध्ये रेसिपी काय बनवणार, तर आज मी त्यामध्ये मोमोज बनवणार आहे. तर तुम्हाला हा दोन्हींचा वापर करून दाखवणार आहे. तर इथे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. याला आता चाळून घेऊया. चवीला थोडंसं मीठ आणि आता हे पीठ मळून घेऊया. चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं. तर हे बघा, एवढं घट्ट पीठ मळून ठेवायचं. पीठ मळून झालंय, याला आता झाकून ठेवते. आता मोमोजसाठी भाजी कशी बनवायची ते बघूया. तर इकडे कढई ठेवलीये. माझा गॅस आहे, पण तुमचा संपला तर मी सांगितलं तुम्हाला काय करायचं ते. तर इथे आता तेल तापलंय. तर त्यामध्ये ह्या हिरव्या 2 मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत, त्या आधी घालून घेऊया. मिरच्या चांगल्या परतून झाल्या की बाकीच्या भाज्या टाकायच्या. त्यासाठी इथे मी 1 शिमला मिरची बारीक कट करून घेतलीये, ती घालूया. कोबी किसून घेतला, एकदम बारीक किसणीवर किसून घ्यायचा किंवा चॉपर असेल तर चॉपर मध्ये घालून बारीक करून घ्यायचा. आणि 1 गाजर घेतलंय बारीक किसून. आता हे सर्व चांगलं परतून घेऊया. गॅस फुलच ठेवलाय, त्यामध्ये घालूया मीठ. ही भाजी जास्त शिजवायची नाहीये, वाफेवरच हिला परतून घ्यायची आहे. पाणी पूर्ण सुकलं पाहिजे. त्यामध्ये घालणार आहे अगदी थोडीशी मिरी पावडर आणि ही कांद्याची पात बारीक करून घेतली आहे, ती सुद्धा घालूया. कांद्याची पात शेवटी टाकायची, म्हणजे ती दिसायला चांगली दिसते आणि जास्त शिजतही नाही. भाजी कोरडी झाली आहे. त्यामध्ये तुम्हाला अजून चविष्ट हवं असेल, बनवायचं असेल तर त्यामध्ये सोया सॉस घालायचा. 1 चमचा सोया सॉस घातलाय आणि 1 चमचा चिली सॉस. बघा, तुम्हाला आवडत असेल तरच वापरा, नाही वापरला तरी चालेल. तर बघा, ही भाजी आपली तयार झाली आहे. आता गॅस बंद करूया. तर आपली भाजी बनवून झाली आहे. आता आपण मोमोज बनवायला घेऊया. तर आपण पीठ मळून ठेवलंच आहे, तर बघूया. पहिलं पीठ मळून ठेवायचं, म्हणजे थोडं मऊ होतं चांगलं. तर आता यातला एक गोळा घेते. आपण चपाती लाटतो तशी मोठी जरा चपाती लाटून घ्यायची, म्हणजे आपल्याला जास्त वेळ लागणार नाही.
एक एक लाटून करण्यापेक्षा एकाच वेळेला आपण 4-5 बनवू शकतो. तरी बघा अशी मी एवढी चपाती लाटून घेतलीये आणि एवढी वाटी घेतलीये. तर वाटीने अशा पुऱ्या आधी करून घ्यायच्या. थोडी साईज मोठीच असली की आपल्याला करायला बरं पडतं. हे आता पुऱ्या करून घेतल्या. आता त्यामध्ये हे जी भाजी आपण बनवून घेतली आहे ती यामध्ये घालूया. आणि आता हे महत्वाचं आहे, ते लक्ष देऊन बघा. तर ही जी बाजू आहे, एक बाजू त्याला अशा चुन्या घालायच्या. एकावर एक अशा घालायच्या एका बाजूने, हे बघा. आणि मग ही जी बाजू आहे ती अशी त्याला चिकटवायची आणि हे बंद करायचं. तर बघा किती मस्त मोमोज तयार झालाय. मला वाटलं नव्हतं एवढं मला जमेल. मोदक येतात पण हे मी पहिल्यांदा बनवलंय, तरी पण चांगलं जमलंय. तुम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे मोमोज बनवू शकता. अशाच प्रकारे आता सर्व मी बनवून घेते. तर हे बघा मोमोज आपले तयार झाले आहेत. तर आता आपण बघूया भांडं कसं वापरायचं. तर एकाच वेळी तुम्ही 2 गोष्टी करू शकता. तुम्हाला जर काय उकडून घ्यायचं असेल किंवा वर चाळणीवर ठेवून उकडायचं असेल तर एकाच वेळी 2 गोष्टी करू शकता. तर आता मी काय करणार आहे, या चाळणीमध्ये मोमोज ठेवणार आहे आणि त्याच्या खाली आपण चटणी बनवणार. त्यासाठी टोमॅटो उकडत ठेवणार. तर त्यासाठी इथे मी 2 टोमॅटो घेतले आहेत. यांना जरा असे कट लावून घेऊया. असे कट लावल्यामुळे टोमॅटोची साल पटकन निघते. तर आता हे यामध्ये घालते आणि त्यामध्ये घालण्यासाठी ह्या बेडगी मिरच्या घेतल्या आहेत. हे बघा 6 बेडगी मिरच्या घेतल्या आहेत. हेही त्यामध्ये टाकते आणि त्यामध्ये घालूया हे 1 वाटी पाणी. तर मगाशी तुम्हाला सांगितलं तसं हे भांडं आहे 0.92 लिटरचं आणि हे आहे 1.2 लिटरचं. तर आता ह्या चाळणीला तेल लावून घेऊया. तर असं लावून घ्यायचं तेल. तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही ब्रशने लावू शकता, म्हणजे काय होतं चिकटत नाही. तर आता हे पूर्ण मी लावून घेतलंय आणि आता यामध्ये हे मोमोज ठेवून देऊया. तर या साईजचे माझे हे 9 मोमोज यामध्ये राहिले. तर आता यांना उकडत ठेवूया आणि त्यावर हे झाकण लाईटीवर असल्यामुळे हे बटन चालू करून घेऊया. इथे मी पिन लावून घेतली आहे आणि आता हे बटन चालू करूया. इथे 2 सेटिंग आहे, बंदचं एक आहे, ऑफ करायचं. तर आता हे मी 2 वर ठेवलंय आणि 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. चालू झाल्यावर इथे ही निळी लाईट दिसते बघा. तर आता हे मी 10 मिनिटासाठी ठेवणार आहे मोमोज उकडण्यासाठी. तर तुम्ही बघितलं हे लाईटीवर आहे आणि छोटंसं काय करायचं असेल तर त्यांच्यासाठी उपयोग आहे. समजा हॉस्टेलवर राहणारी मुलं असतील तर त्यांच्यासाठी मॅगी बनवण्यासाठी किंवा अंडी उकडायला पण हे चांगलं आहे. त्यामध्ये तुम्ही करू शकता आणि एका वेळी 2ही वस्तू तुम्ही बनवू शकता. की डाळ किंवा भाजी उकडून घ्यायची असेल तर 2 एका वेळी करू शकता. तर बघा वाफ यायला सुरू झाली आहे आणि हे 600 वॅटचं आहे आणि बाहेरून प्लॅस्टिक असल्यामुळे हात भाजायचा काही येत नाही, प्रश्न येत नाही. तर आपली 10 मिनिटं झाली आहे. आता मी बंद करते. तुम्ही बघू शकता हे बघा मोमोज उकडले आहेत आणि इकडे हे टोमॅटो आणि सुद्धा उकडलाय बघा. मिरच्याने चांगल्यापैकी उकडले आहेत. आता यांना काढून घेणार मी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण हे उचलून असं बाजूला घेऊ शकतो, म्हणजे वायरीचा आणि काहीच संबंध राहत नाही. तर आता हे टोमॅटो आणि काढून घेते. दुसरं काय ठेवायचं नसेल तर यामध्ये नुसतं पाणी ओतायचं, कारण मला आता दुसरे जे मोमोज उरले आहेत ते उकडत ठेवायचे आहेत. आणि आता यांना सुद्धा 10 मिनिटासाठी उकडून घेऊया. आपण आता टोमॅटोची साल काढून घेऊया आणि हे मिक्सर मध्ये घालते. आणि ह्या मिरच्या लावल्या होत्या बरोबर त्या सुद्धा यामध्ये घालूया. चवीला अर्धा चमचा मीठ, 1 चमचा साखर आणि हे सर्व आता मिक्सरला बारीक करून घेऊया. एकदम बारीकही नाही केलंय, थोडंसं जाडसर ठेवलंय हे बघा. तर हे या भांड्यात घेऊया. तर चटणी तयार झाली आहे. याला आता आपण लसूणची फोडणी देऊया. तर लसूण मी एकदम बारीक करून घेतलेली आहे. अजूनही तुम्ही याच्यापेक्षा बारीक करून घेऊ शकता. जरा जास्त घ्यायची लसूण. यामध्ये घालूया 2 चमचे तेल. तर तेल तापलंय, आता त्यामध्ये ही लसूण टाकूया.
याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत हिला चांगली तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. एकदम लाल सुद्धा करायची नाहीये, आणि कच्चा त्याचा वास निघून गेला पाहिजे. लसूण फ्राय झाली आहे. आता गॅस बंद करते आणि आता हे यामध्ये घालूया. आपली चटणी तयार झाली आहे. तुम्हाला वाटलं तर अजून तुम्ही यामध्ये चिली सॉस घालू शकता, म्हणजे ती अजून थोडीशी तिखट होईल. पण ही माझी पहिलीच तिखट आहे, त्यामुळे मी यामध्ये काही घालत नाहीये. यामध्ये लिंबू हवं तर लिंबू सुद्धा पिळू शकता तुम्ही. तर भांड्याबद्दल सर्व माहिती सांगितलीच आहे. हे भांडं तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर हे भांडं घ्यायचं असेल आणि किंमत बघायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. बरीच मुलं बाहेर गेल्यावर मोमोज खायला मागतात आणि ते मैद्याचे असतात. तर हे तुम्ही असे गव्हाच्या पिठाचे बनवून दिले तर ते हेल्दी सुद्धा असतात आणि घरच्या घरी बनवलेले असल्यामुळे ते चांगले असतात. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या घालूनही हे मोमोज बनवू शकता आणि हे खायला पण टेस्टी लागतात. मुलं भाज्या खायला बघत नसतील ना तर अशा प्रकारे त्यांना बनवून द्यायचं, आणि गव्हाचं पीठ वापरल्यामुळे चपाती काय आणि मोमोज काय एकच होतात. तर अशा प्रकारे तुम्ही बनवून देऊ शकता. त्याबरोबर ही मस्तपैकी आपली चटणी, एकदम भारी लागतं हे. अशा प्रकारे नक्की तुम्ही हे मोमोज ट्राय करा, मुलांना नक्कीच आवडतील. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही म्हणाल गव्हाच्या पिठाचे बनवले आहेत तर गिजगिजीत झाले असतील, तर अजिबात नाही, एकदम मस्त झाले. तुम्हाला एक मोडून दाखवते. हे बघा, मस्त उकडले आहेत.